आंतरवाली सराटीमधून लक्ष्मण हाके यांना पाठिंबा वाढू लागलेला आहे आणि आंतरवाली सराटीमधले ओबीसी बांधव आणि दलित बांधव हे वडीगोद्री येथे पायी पदयात्रा काढत या ठिकाणी दाखल होऊ लागले आणि कुठेतरी आपलं समर्थन असल्याचं ते सांगू लागले। तर आता परत एकदा आंतरवाली सराटीतून ओबीसी महिलांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि कुठेतरी लक्ष्मण हाके हे आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत आणि त्यांना पाठबळ दिलं पाहिजे या अनुषंगाने ह्या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई मला सांगा, ह्या सगळ्या ओबीसी महिला आहेत, तुमचं म्हणणं तरी काय आहे नेमकं? आता आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांनी आरक्षण देऊ नये। आमच्या ताटातलंच सोडा लागले ना ते घ्या द्यायच्या हक्काचं घ्या, आमच्या हक्काचं घेऊ नये। त्यांनी घ्या द्यायच्या हक्काचं घ्या, आमच्या हक्काचा हात नाही लावायचा, आमच्या हक्काचं घ्यायचं नाही। आजी सगळे महिला आल्यात गावातले सगळे? हो सगळ्या महिला आल्यात गावातल्या। हो लक्ष्मी हक्काला पाठिंबा त्यांनी आमच्यासाठी हे उपोषण धरलं, घरदार सोडून इथं येऊन बसले ते, त्यांना आमचा पाठिंबा आहे। त्यांनी आमच्या आरक्षणासाठी ते झगडत आहेत, आमचं आरक्षण हे जाऊ देऊ नये। तुम्ही सुद्धा मनोज जरांगेंचं आंदोलन तिथं बघितलं असेल, त्यांची मागणीला धरून कुठेतरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी भावना आहे का सगळ्या ओबीसी मध्येच? हो, आणि ओबीसी समाजामध्ये 375 जाती आहेत, यांना जर 50% दिलं तर बाकीच्यांनी काय करायचं? 50% गेल्या 50 मध्ये 375 जातीचं कसं भागल का? जरांगेंचं आंदोलन सुरू असताना तुमची नेमकी काय भूमिका होती त्यावेळेस? त्यावेळेस आम्हाला असं वाटलं नाही ते ओबीसीतून घेते, आम्हाला वाटलं सरकार त्यांना देईन थोडंफार तरी, आपल्याला पण जसं आपल्याला वाटतं आपल्याला आरक्षण पाहिजे तसं त्यांना त्यांची मागणी पण योग्यच होती। त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांनी प्रयत्न केला, आपण आमचा त्याला विरोधच नाहीये, पण त्यांनी आमच्या याच्यातलं जर सगळं मागायला लागले तर मग त्यांना दिल्यावर आमच्याकडे काय राहणार? गावातल्या महिला या ठिकाणी आलेल्या? हो सगळ्या आल्यात। आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या आंतरवाली सराटीच्या महिला आल्यात, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झाल्यात। आज सकाळी पुरुष मंडळी होती, त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसीचे सगळे आंदोलक होतीच, याशिवाय दलित मंडळी देखील या ठिकाणी दाखल झालेली होती आणि कुठेतरी असुरक्षितता ओबीसी मध्ये आहे आणि लक्ष्मण हाके कुठेतरी ओबीसीचं नेतृत्व करत आहेत आणि या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी या महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। कॅमेरामन आयुषसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।